अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःखभंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंत अनंत सिद्ध परमेष्ठी भगवान की जय। सिद्धांची संस्कृत जयमाला हे पूजन आहे ना, त्याचा अर्थ बघत होतो। तर त्याच्यामध्ये ते वर तोंड दिसे ना माझं आहे की आवाज येते ना का नाही येत? कुठली जयमाला? हां, विराग सनातन आहे ना, असं जिनवाणीच्या समोर विनयाने डोक्यावर पदर घेऊन बसा। तर त्याच्यामध्ये शेवटचं छंद आहे, काय त्याचं? विवर्ण विगंध विमान विलोभ। काय सांगितलं त्याचा अर्थ? कसे आहेत सिद्ध? विवर्ण विगंध विमान विलोभ। काय सांगितलं अर्थ? समजण्यासारखा अर्थ कसे आहेत ते सिद्ध म्हणून बघू नका, तर मी सिद्ध, माझं सगळं वर्णन सांगितलं या रूपाने बघितलं तर आपल्याला आपलं स्वरूप दिसणार त्याच्यामध्ये। कसं आहे माझं स्वरूप? जिनेंद्र अर्चनामध्ये आहे ना, तुम्हाला बघायचं असेल तर घ्या। मग आज एक काय चिंतन झालं की सिद्धांना समजून कसं घ्यायचं? चालू आहे ना? चालू आहे। तुम्ही असंच ठेवलं आणून म्हटलं, मी असंच बोलले। हां, तर सिद्धांना कसं समजून घ्यायचंय किंवा सिद्धांचा अनुभव कसा करायचा? तर असं एक विचार आलं की आपण एखादं कार्य करणार आहे किंवा काय एखादा आपल्याला समोर प्रोजेक्ट आहे, काय केलं प्रोजेक्टमध्ये? कुठे आहे चिंतन? आणलं नाही त्याला तुम्ही। तर ते कार्य करायचं म्हटल्यावर आपण त्याच्याशी अभेद होतो। काय म्हणले? झालंय का सगळ्यांचं? बसा सुजाता काकी, काय म्हणले हो? मी पंढरपूरमध्ये आलाय का तुम्ही नातेपुतेत आलाय? जेव्हा एखादं कार्य करतो त्यावेळेस त्या कार्याशी आपण अभेद होतो ना, त्यावेळेस त्याचा स्वाद, त्याचा अनुभव, त्याचा आनंद भोगता तुम्ही। मग तसं तुम्हाला जर सिद्धाचा अनुभव करायचा आहे तर त्यांच्याशी काय व्हावं लागणार सुजाता काकी? असा अभेद व्हावं लागणार आहे। म्हणून तर तुम्हाला आजपर्यंत सिद्ध मिळाले नाहीत। कसा आहे हो सिद्ध? स्वभाव कसा आहे ते? सिद्ध कसे आहेत? दिसलेत का सिद्ध तुम्हाला कधी? कसे असतात ते? मग त्यांचं स्वरूप समजण्यासाठी त्यांच्याशी तल्लीन व्हा ना, त्यांचं काय म्हणायचं, त्यांना आपल्या ज्ञानात उतरवा, तर काय आहेत हे आपल्याला समजणार। कोण रे होती का की? कोण ते नाही, तो मी म्हणजे म्हणलं ना। आता एक असं विचार आला बरं का की धून नसती ना एक, तुम्हाला जे काही मिळवायचं आहे, जे करायचं आहे ना, त्याचं दिवस रात्र त्याचा विचार डोक्यामध्ये। मग असं एक वाटलं की तो तुमच्या इंद्रियांचा विषय नाही राहत। जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे, करायची आहे, काहीतरी सिद्ध करायचं आहे, प्राप्त करायचं आहे, तर ते तुमच्या इंद्रियांच्या पुढं गेलेला असतो तो विषय। म्हणजे काय? तुमच्या ज्ञानात उतरलेला असतो, तुमच्या मनात उतरलेला असतो आणि त्याच्यानेच तुम्ही सगळं त्याचं कार्य करताय। एक्झाम्पल सांगा काय? म्हणजे मध्ये घेतलं होतं ना एकदा, आता तुमचा प्रोजेक्ट घ्या, तुम्ही प्रोजेक्ट केला, बाई आपण केलं असेल ना त्याच्यामध्ये का नाही? तर ते करायचं म्हटल्यावर तुम्ही झोपलाय, काय करत नाही आहे, आता ते हाताने काम वगैरे काय करत नाही आहे, पण काय चाललंय हो सतत? ह्याच्यानंतर ते करू, त्याच्यानंतर, म्हणजे काय झालंय हो तुम्ही
त्याच्याशी अन्य सगळे विचार थांबलेत ना, त्यामुळं कॉन्सन्ट्रेशन असं झालंय त्या विषयावर की बस तेच दिसतंय, त्याचाच अनुभव सतत. मग मला तसं म्हणायचं आहे की तुम्हाला सिद्धांचा खरोखर अनुभव घ्यायचा आहे का? कसे आहेत सिद्ध? कधी बघितलं आहे का? इतके दिवस झाला आपण स्वाध्याय करतोय, त्यांचं स्वरूप ऐकतोय, दिसले का सिद्ध तुम्हाला? कशाने दिसणार ते? चर्मचक्षुनी सिद्धांचं स्वरूप दिसणार नाही, समजणार नाही, कधीच कळणार नाही कसे आहेत. मग कसं दिसणार आहे? तर त्यासाठी सांगितलं त्यांच्याबरोबर एकरूप व्हा ना, अभेद व्हा, तर स्वरूप काय आहे हे समजणार. कसं होणार ते? मग हे जे आपण लौकिकामध्ये मिळवण्याचा प्रयत्न करतोय, जे काही संसारामध्ये तुम्ही गोष्ट सिद्ध करताय, त्याच्याशी जसं तल्लीन होत आहे ना, तसं व्हावं लागेल, तर सिद्ध काय आहे ह्याचा अनुभव येणार. म्हणून ध्यानामध्ये घ्या विषय की मी सुद्धा कसा आहे हो, सिद्ध आहे, मला माझ्यामध्ये काय आहे. जेव्हा त्या सिद्धत्वाचा अनुभव करतो ना, त्यावेळेस तिथं सगळं झिरो झालेलं असतं, सगळं असं आपल्यापासून दूर सहज झालेलं असतं, करावं लागत नाही. म्हणून म्हटलं ना, इंद्रियातीत जगू शकतो का नाही आपण? कोण हो म्हणते त्यांना पकडणार आहे. इंद्रियातीत जगू शकतो का नाही जगू शकत? मग त्यासाठी परवा त्यांनी काय उदाहरण दिलं, म्हटले मोबाईलच्या अतीत तुम्ही जगू शकता का नाही जगू शकत? म्हणजे एखादे दिवस, 4 दिवस, 8 दिवस मोबाईलचा त्याग जगू शकता का? मरता. समजा ICU मध्ये ॲडमिट झालाय तुम्ही, तिथं काय आतमध्ये चालत नसतं मोबाईल वगैरे, मग जगता का मरता हो? म्हणजे त्याच्याशिवाय जगू शकतो याचा कॉन्फिडन्स लूज व्हायला लागलाय तुमचा. म्हणजे म्हणले ना, एखादा माणूस कोण पूजेला आला असेल, प्रक्षाळा आला असेल ना, समजा त्यांनी घरी फोन ठेवलाय किंवा काय सोहळं जिथं काढलंय तिथं ठेवलाय फोन, तर म्हणले ते पूजा झाल्यावर जाऊन ते इतक्या फास्ट पहिला मोबाईल बघतो की म्हणलं जसं काय ते भगवंतांचं OTP चालाय त्याच्यामध्ये. कशासाठी? वर जायला का? तुम्हाला तिकीट मिळालं का नाही, याच्यासाठी रिझर्वेशन बुक झालंय का नाही, असं. म्हणजे किती धडपड, कशासाठी गेलाय हो तुम्ही तिथं? त्या भगवंतांचा स्पर्श करतोय, त्यांचं पूजन करतोय, त्याचा आनंद किती येतोय तुम्हाला. म्हणजे ध्यान कुठं आहे आपलं, ध्यास कुठं आहे, कोणाशी तल्लीन झालोय. म्हणजे पूर्वीची लोक तुम्ही बघितली आहेत नातेपुतेमध्ये, काय असती त्यांची भक्ती, काय होती, त्यांचं समर्पण कसं होतं, आणि तुमचं कसं आहे हो? म्हणजे मला माहीत नाही तुमचं, मी आपलं विचारते आहे. कसं आहे हो चेतन भैया, कसं आहे? खरं सांगा नाही तर उद्या प्रवचन यायचं नाही तुमच्या. कसं आहे हो? म्हणजे दिसतंय ना कंपॅरिझन आपल्याला की पूर्वीची लोक सगळं ओतून करायची. असं काय म्हणायचं त्यामध्ये, त्यांचं सर्वस्व समर्पण असायचं. आणि आपण राखून करतो. धर्म काय करतोय? करतो की आम्ही नाही करत का? म्हणजे किती करतो? तुमचं तुम्हाला माहिती आहे आता. आपले वडील, आई वडील, त्यांचे आई वडील, त्यांच्या ठिकाणी असणारा धर्म, त्यांच्या ठिकाणी असणारे ते भाव, ती उज्ज्वलता, ते प्रसन्नता, त्यांचा आनंद कसा असायचा हो? आणि आपल्यात कसं आहे? मग का धर्माचं महत्त्व का कमी व्हायला लागलंय? म्हणून मी मागं पण एकदा असं बोलले होते की तुम्ही म्हणता काय, धर्माचा ऱ्हास होत जाणार आहे. कधी? पंचम काळ आहे तोपर्यंत धर्म आहे, षष्टम काळामध्ये हो धर्म संपणार आहे. कोणाच्या निमित्तात संपणार आहे हो? मग ते सांगतात शेवटी आहेत ना ते श्रावक श्राविका आणि मुनी आरिका 4 जण, ते असणार आहे, त्याच्यानंतर नसणार आहे. कोणाच्या निमित्तात संपला धर्म? असं वाटतंय का मी पण संपायसाठी एक कारण आहे त्याच्यामध्ये? कारण मी काय टिकवतोय त्या धर्माला, काय करतोय मी त्याची आराधना, काय माझ्यासाठी सिद्धी करतोय, किती आहे आपल्यामध्ये. काय म्हणले भाभी? मी आणि धर्म किंवा काय म्हणायचं स्वभाव, आपला धर्म म्हणजे काय हो? देवळात मंदिरात डोकं टेकवणं, स्वाध्याय करणं, पूजा करणं, याला धर्म नाही म्हणलेला आहे. धर्म म्हणजे काय? मी जाणतोय हे जाणीव, ह्याचा अनुभव, ह्याचं प्रतीती, ह्याचा निर्णय, ह्याला वास्तविक धर्म म्हणले. प्रत्येक वस्तूचा धर्म आहे तो, त्याचं स्वरूप तुम्हाला समजणं हा धर्म आहे. आणि मग ज्याला जसं तसं जाणेल ना जो, त्याला कधीही काय म्हणायचं क्लेश नाही होणार, रागद्वेष नाही होणार. ज्याला समजलं हे पुद्गल आहे. तुम्हाला समजलंय का बाहुबली काका? हे काय हो? पुद्गल आहे. माझं पुद्गल आहे, तुमचं
शेजारच्याचं बुदगल असतं, आपलं काय, आपलं जीवच समजलंय ना आपण अजून, त्यामुळं तर त्याच्यापासून भेद नाही जाणं, त्याच्यापासून विरक्ती नाही होत आपल्याला. म्हणून सगळे जे ते कडवे येतात ना समाधी मरण भाषामध्ये वगैरे, सगळ्यामध्ये देहापासून विरक्ती घडवली. एवढं सुंदर सुंदर वर्णन सांगितलं त्यांनी. प्रत्येक एकेका दोह्यामध्ये, एकेका छंदामध्ये त्यांनी असं तोडलंय आत्म्याला जीवापासून, सॉरी देहापासून. तसं ते करा ना चिंतन, त्याच्यावर तर मिळणार. वाचा, त्याच्यामध्ये आहे ना समाधी मरण भाषा, आहे का ते 53 कडव्याचं. त्याच्यात एक 15वं कडवं म्हणावं काय, पांचो इंद्रिय असं कडवं आहे. ते कितवं आहे बघा, त्याच्या खाली हां कितवं आहे ते, 17वं आहे ना. इस तन में क्या राचे जियरा, दिन दिन जीर्ण हो है, तेज कांति बल नित्य घटत है, या सम अथिर सुको है, पांचों इंद्रिय शिथिल भई अब, श्वास शुद्ध नहीं आवे, तापर भी ममता नहीं छोड़े, समता और नहीं लावे. करा ट्रान्सलेशन, म्हणजे काय, तिकडं करा संदेश भैया. इस तन में क्या राचे जियरा, राचे म्हणजे काय, आवडणं, रुची. करा की ट्रान्सलेशन, सोपं आहे. इस तन में, या शरीरामध्ये रुचण्यासारखं काय आहे, क्या राचे जियरा, दिन दिन जीर्ण हो है, प्रत्येक दिवसाला शरीर जीर्ण होत आहे असं वाटतंय का तुम्हाला. आपल्याला वाटते की चिरतरुण होतोय आपण. काय करून, सगळ्या प्रकारचे सगळे प्रयोग करून शरीराला तरुण बनवण्याचा, टिकवण्याचा सगळे रोज नवीन नवीन उपाय करतोय. काय करतोय, आणि कालच्यापेक्षा आज मी जास्त सुंदर झालो, कालच्यापेक्षा आज तरुण झालो असं वाटतंय. हो म्हणा, नाहीतर नो म्हणा. काय तेजूभावी, म्हणजे सगळे जे काय करताय ना उपाय, काय म्हणतात लोक, बदाम खावा, आणि काय ते तूप खावा, रूप येते, हळद लावा गोरी होते, असलं काय काय असतात ना उपाय. म्हणजे सगळे शरीराचे उपाय तर करतोय की, पण काय म्हणले, तेज कांती बल नित्य घटत है, या शरीराची कांती, तेज, बल सगळं नित्य घटत चाललंय. हे कोणाकडे दिसतं बघितल्यावर, म्हातारा झाल्यावर दिसतं आपल्याला की त्यांचं कमी झालंय, तुमचं कमी झालंय असं वाटतंय का. पण त्याचा विश्वास यायला पाहिजे की कालच्यापेक्षा आजची आपली शक्ती कमी झाली आहे, आपलं तेज कमी झालंय, आपली कार्यक्षमता कमी झाली आहे. हे सगळं घटत चाललंय ना. तेज कांती बल नित्य घटत है, या सम अथिर सुको है, या शरीरा समान अस्थिर वस्तू काय आहे जगामध्ये, कुठलीच नाही. म्हणून सांगतात की पुढं, पाचो इंद्रिय शिथिल भई अब, पाची इंद्रियांचं बळ, म्हणजे आता समजा तो क्षपक आहे, त्या क्षपकाला संबोधन करण्यासाठी तिथं त्याचं वैराग्य करवण्यासाठी सांगितलंय, पण आपल्यासाठी पण ते उपयोगी आहे. पाची इंद्रियांची शक्ती कमी झाली, उद्या तुम्ही म्हातारे होणार आहे. हो म्हणा का नाही. तर त्यावेळेस तिथे त्या पाची इंद्रियांची शक्ती जेव्हा नष्ट व्हायला लागली, तरी सुद्धा तुम्हाला आकर्षण कशाचं असतं बघितलंय अनेकांना. आपण अनेकांची संलेखना साधत असताना त्यांना खाण्याचे भाव होतात, पाहण्याचे भाव होतात, काहीतरी नवीन नवीन सगळं भोगण्याचे भाव होतात, कारण आयुष्यभर ते संस्कार केलेत ना आपण. म्हणून सांगतायत की आत्ता इंद्रिया चांगल्या असताना त्यांचा निरोध करा. म्हणून मगाशी वाक्य काय सांगितलं मी, इंद्रियांशिवाय मी जगू शकतो याचा कॉन्फिडन्स आहे का तुम्हाला.
असं विचारलंय पंढरपूरमध्ये त्यांनी. काय काय हो, असं कॉन्फिडन्स आहे का तुम्हाला? नाही आहे कॉन्फिडन्स, म्हणून तर म्हणले ध्यानाला बसले की 5 मिनिटं झाले की डोळे उघडतात. का? नाहीतर काहीतरी ऐकायला तरी कान आतुरलेले असतात, काहीतरी पाहायला, बोलायला, सांगायला मनात प्लॅनिंग चालू झालेलं असतंय, म्हणून तुम्ही ध्यान करतच नाही तिथं. म्हणून इंद्रियातीत व्हायसाठी तो एक चान्स आहे ध्यान म्हणजे. किती वेळ ध्यान करतात का सगळे इथं ध्यान? माझा परिचय नाही इथं. चेतन भैया, सगळे ध्यान करतात का इथे? सगळे तुमची बाजू घेऊन सांगायला लागले ते. ज्याला ध्यान करायला आवडलं, ज्याला ते कला कळाली, तर त्याला सिद्धत्वाचा अनुभव होणार आहे. अन्यथा ध्यानाशिवाय मुक्ती नाहीच. कुठलाही जीव असू देत, त्याला ध्यानाची एकाग्रता मिळणार तरच आत्मा मिळणार, नाहीतर. म्हणून म्हणलं काय, 5 इंद्रिय शिथिल भय्य. 5 इंद्रियांची शक्ती कमी झाली तरी सुद्धा श्वास शुद्ध नाही यावे. आता श्वास येत नाही तर काय करता हो तुम्ही? असतेच तुमचं ऑक्सिजन लावणार, नाहीतर व्हेंटिलेशन लावणार, पण जगणार आहे मी, मरणार नाही आहे, मरायचं नाही आहे, त्याला मरू देणार नाही त्या शरीराला. इतके धडपड, इतके प्रयत्न. काय केलं कोरोनामध्ये? ते मरू नये म्हणून त्याच्यासाठी सगळे प्रयत्न. ऑक्सिजन कमी झालं तर काय केलं? खाली उतरत चाललं होतं ऑक्सिजन. किती? 96 पाहिजे ना, किती पाहिजे नॉर्मल? आणि मग ते खाली उतरत उतरत कुठं गेलं म्हटल्यावर ते वाढवण्यासाठी प्रयत्न, त्या टिकवण्यासाठी, जगवण्यासाठी. आयुकर्म संपलं असेल तर तुम्ही कितीही प्रयत्न करा. जसं झाली ना एक केस, काय झालं ते म्हणले, कुठल्या तरी गावातला एक पदवीधर होता, म्हणजे काय म्हणायचं, पॉलिटिशियन होता एक, आणि त्याला कोरोना झाला होता आणि त्याला ॲडमिट केलं होतं. म्हटल्यावर त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की तो काही रिस्पॉन्स देत नाही आहे आणि आमच्याकडनं आम्ही केस सोडली आहे, म्हणजे आता ते कसं कधी पण जाईल तो, असं सांगितलं होतं डॉक्टरांनी. तर त्यांचे मित्र आले सगळे आणि त्यांना ICUमधनं काढून जनरल वॉर्डमध्ये ठेवलं होतं की काय उपयोग नाही आहे आता, म्हणून दुसऱ्यांना बेड रिकामी करून दिली होती. अजून होता जीव, गेला नव्हता, पण काय प्रोग्रेस नव्हती म्हटल्यावर त्यांनी बाहेर काढलं होतं. तर त्यांनी सांगितलं की त्या मित्रांनी जरासुद्धा आस सोडली नव्हती. त्यांना माहीत वाटलं की नाही, हा मरणारच नाही, एवढा धडधाकट आहे आपल्यातला आणि इतकं काय म्हणायचं, त्याचं आतलं बळ इतकं जबरदस्त आहे की तो त्या बळावर जगणार, मरणार नाही. तर त्या मित्रांनी काय केलं म्हणे की जनरल वॉर्डमध्ये ठेवलं होतं म्हटल्यावर 4-5 जण आले आणि आपले डबे काढून त्याच्याजवळ बसले म्हणे, चल रे उठ जेवायला आमच्याबरोबर. आणि आपलं त्यांच्या गप्पा सुरू झाल्या, एकमेकांशी बोलतायत, करतायत. तर तो जो पेशंट होता ना, त्या पेशंटला बोलायचे भाव, त्यांच्याशी शेअर करायचे भाव, असं त्यांनी आतून ग्रीप घेतली ना, उठून बसला तो. आणि म्हणले ते डिस्चार्ज घेतलं, दवाखान्यातनं घरी नेले, तोपर्यंत डॉक्टरांनी निरोप पाठवला होता म्हणले घरी, काय तुमच्या पेशंटचा आम्ही आता नाही बघू शकत. घरातले सगळे आस सोडून बसले होते आणि दारात त्यांनी उभारल्यावर भूत आला काय. तर विश्वास बसले ना लोकांना की तो आहे. कसं झालं म्हणजे कशावर जगतो जीव? बळ आतमध्ये आहे ना, अंतरंगामध्ये, तुमच्या शरीरातल्या बळावर जगत नाही तुम्ही, हे सांगतायत. म्हणून तुम्ही ते बळ वाढवा ना. तुम्ही आता कशावर जगताय? आपल्याला वाटते सगळे हे शरीर आहे म्हणून मी आहे, आणि त्याची शक्ती कमी झाली तर आपण मेलोच, हा अनुभव. म्हणून सांगतायत की सिद्धांना कधी शरीर होतं? जेव्हा ते इथं होते तुमच्यामध्ये संसारी दशेमध्ये, तेव्हा सुद्धा त्यांनी स्वतःला अशरीरीच अनुभवलंय, म्हणून तर तशी जसा प्रगट झाली. मग आपण पण आता काय अनुभव करायला पाहिजे? 5 इंद्रिय रहित किंवा श्वास रहित असा मी आहे ह्याचा अनुभव करा ना. ध्यानाला बसतो तर त्या इंद्रियांनी मी रहित आहे, इंद्रियातीत आहे, ह्याचा अनुभव करायला पाहिजे. काय म्हणलं? परत म्हणा. 5 इंद्रिय शिथिल भई अब, श्वास शुद्ध नहीं आवे, तापर भी ममता नहीं छोड़े, समता
शरीराने तुम्हाला बेल देऊन सोडली आहे, सगळं झालंय, आता शरीरांचं काय करू शकत नाही तुम्हाला मदत, असं शरीर सांगते जीवाला, तरी सुद्धा तापर भी ममता नाही छोडे. शेवटच्या समयापर्यंत तुम्ही काय करताय, त्या शरीराकडूनच अपेक्षा की ते जगावं, त्यांनी मला साथ द्यावी, ते माझ्या बरोबरच राहावं, ते न मरावं. तापर भी ममता नाही छोडे, समतावर नाही लावे. म्हणून तेव्हा करा म्हणत नाही पुरुषार्थ, आत्ता करा. कसा आहे, मी समतावाला आहे, अशरीरी आहे, ह्याचा ज्याला अनुभव येणार तर तोच सुखी जगू शकणार किंवा त्यालाच आत्म्याचा अनुभव होणार. तर त्या सिद्धांच्या विशेषणांमध्ये काय घेतलं होतं, एक विशेषण विवर्ण विगंध, गंधरहित आहेत भगवान. तर त्याच्याविषयी एक थोडी छोटीशी स्टोरी वाचली मी आज ह्याच्यामध्ये, ती गंधाशी रिलेटेड आहे. म्हणजे काय सांगितलं, पूतिगंधा नावाची एक स्त्री होती. पूतिगंधा, तुम्हाला माहिती असेल स्टोरी तर मला माहित नाही, पण मला नवीन वाटली. काय झालं की वसुपाल नावाचा राजा होता आणि त्याचा भाऊ धनमित्र, त्याची मुलगी होती ही पूतिगंधा. स्नेहा कोण, पूतिगंधा नावाची स्त्री मुलगी त्याची. तर ती जन्मतःच तिच्या शरीराला दुर्गंधी होती. कसली दुर्गंधी होती, पूतिगंधा के शरीर से मरे हुए कोढ़ी कुत्ते के शरीर जैसी भीषण दुर्गंध निकलती थी. उसकी भीषण दुर्गंध से आकाश भी दुर्गंधमय हो जाता था. म्हणजे काहीतरी केलेल्या पूर्वकर्मांचं फळ असतं, जेणेकरून असं शरीर मिळतं. अनेक स्टोरीमध्ये ऐकलं असेल तुम्ही, कोण दुर्गंधा झाली अशी ती अनेकांच्या स्टोरीमध्ये, की ती शरीराने जन्मतःच दुर्गंधी होती. मग त्यामुळे तिचं लग्न ठरत नव्हतं, तिच्याजवळ कोण बसू इच्छित नसायचं, तिचं आयुष्य असं सगळं वेस्ट चालू होतं. तिला स्वतःला सुद्धा सारखं ग्लानी व्हायची की मला असं का शरीर मिळालं. मग आता त्या वडिलांना पण टेन्शन, तिचं कसं विवाह करायचा, तिचं जीवन कसं चालणार ह्याच्यासाठी. तर त्याच नगरामध्ये वसुमित्र नावाचा एक सेठ होता, त्याचा मुलगा होता श्रीशेन, आणि तो सप्तव्यसनी होता, महापापी होता. एक बार उसको चोरी करते हुए कोतवाल ने पकड़ लिया. जब वह उसे मजबूत साकलों से बांधकर नगर में घूम रहा था, तब पूतिगंधा के पिता उसने श्रीसेन से कहा कि यदि तू मेरी पुत्री के साथ विवाह करे तो मैं तुझे इस बंधन से छुड़ाकर मुक्त करूंगा. काय चाललं होतं कळलं का स्टोरी, रस्त्यावरून घेऊन चालले होते श्रीशेनला कैद करून, आणि त्यावेळेस हा पूतिगंधाचा वडील त्या रस्त्यावरून जात असताना त्यांनी बघितलं त्याला, आणि तो राजाचा भाऊ होता. त्यामुळे तो काय म्हणाला, तू जर माझ्या मुलीशी लग्न करशील तर तुला मी या बंधनातून, या आरोपातून मुक्त करतो. त्याला कुठं माहिती होती याची मुलगी कोण आहे आणि काय आहे, त्यासाठी परवानीच की मला मुक्त व्हायचं आहे आणि त्यात पोरगी मिळते आहे म्हटल्यावर ते काय नाही म्हणणार आहे. पण अज्ञान अजाणते अवस्थेमध्ये त्यांनी बरं म्हणला. काय झालं, मार के भय से दुखी श्रीशेन ने कहा, यदि तुम मुझे छुड़ाओगे तो मैं तुम्हारी पुत्री के साथ विवाह अवश्य करूंगा. पूतिगंधा के पिता ने राजा से प्रार्थना करके श्रीशेन को बंधन मुक्त कराया और पूतिगंधा से विवाह कर दिया. परंतु उसकी दुर्गंध के कारण वह एक रात्रि भी उसके साथ नहीं रह सका. इस कारण प्रातःकाल होते ही उसे छोड़कर चल दिया. इससे पूतिगंधा दीनहीन होकर पुनः अपने पिता के पास घर में दिन व्यतीत करने लगी. पुन्हा आता ती येऊन घरी राहिली. एक समय वहाँ पिहिताश्रव नाम के चारण रुधिधारक मुनिराज संघ सहित पधारे. उनके आने के समाचार मिलते ही राजा आदि सभी नगरवासी मुनि संघ की वंदना करने के लिए वन में गए. पूतिगंधा सुद्धा आपल्या पित्याबरोबर, आपल्या फॅमिली बरोबर त्यांच्या दर्शनासाठी तिथं गेली. कशासाठी गेली, तिला सारखा अंतरंगातून प्रश्न आहे ना की मला असं का शरीर मिळालं. कोण उत्तर देणार, ते आले मुनिराज. पूतिगंधा ने मुनिराज की वंदना करके उपदेश सुनने के पश्चात विनय से प्रश्न पूछा,
मैंने अपने पूर्व भव में ऐसा कौन सा निकृष्ट पाप किया है जिसके कारण मैं पूतिगंधा होकर महान दुःख भोग रही हूँ. काहीतरी केलेल्या कृतकर्मांचं फळ म्हणून तर तुम्हाला अशी दशा मिळते. आज आपल्याला असं शरीर का मिळाले हो? तुमची स्टोरी मी नाही सांगणार, मला नाही माहिती. पूर्वभवात तुम्ही जे केलेलं असणार आहे पुण्य पाप त्याचं फळ स्वरूप आज असं शरीर मिळालंय. मग तिने विचारलं की मला असं का शरीर मिळालं. मुनिराज महान वैराग्य को उत्पन्न करने वाली पूतिगंधा के पूर्व भव को जानकर उसकी स्टोरी बता रहे हैं. पुत्री, मैं तुझे दुर्गंधमय शरीर मिलने का कारण बताता हूँ, तू ध्यान देकर सुन. माहिती आहे गोष्ट चेतनदया? माहिती आहे का? हां, भरत क्षेत्र में सौराष्ट्र म्हणजे माहिती आहे का सगळ्यांना गोष्ट? म्हणजे मलाच नवीन वाटली म्हणून आपलं सांगावं म्हणते. माहिती आहे ना? सौराष्ट्र माहिती असेल तरी ऐका. भरत क्षेत्र में सौराष्ट्र नाम के देश में गिरनार नाम का एक नगर था. उसके राजा का नाम भूपाल था और वह विशुद्ध सम्यक दृष्टि था. उस राजा के राज्य में एक गंगदत्त नाम का सेठ था. उसकी पत्नी सिंधुमती. सिंधुमती को अपने रूप यौवन आदि पर बहुत गर्व था. सेठ आणि सेठानी त्यांची स्टोरी आहे. त्याच्यामध्ये ती जी सिंधुमती आहे ना ती ही पूतिगंध आहे. कशी झाली हे सांगतात. ती तर रूप यौवन आणि एकदम सुंदर होती आणि त्याचा तिला गर्व होता. एक बार राजा के साथ वन क्रीड़ा को सपत्नीक वन में जा रहे गंगदत्त सेठ ने अनेक महीनों तक अनशन तप करके पारणाक के लिए समाधिगुप्त मुनिराज को अपने घर की ओर आते देखकर. कोण कुठं चाललं होतं? राजा आणि तो सेठ चालले होते कुठं? वनविहाराला चालले होते आणि त्यांच्याबरोबर पत्नी पण होती त्यांची. मग जात असताना त्यांना दिसलं की समोरून मुनिराज यायला लागलेत की जे मासोपवासी होते. म्हणजे काय असतं? महिने उपवास करून मग ते पारण्याला जाणारे. म्हणजे एक महिना तप करायचे. तर असे ते समाधिगुप्त मुनिराज आपल्याच घराकडे चाललेत असं दिसलं सेठला. त्यांनी लगेच काय केलं? आपल्या पत्नीला सांगितलं की मुनिराज येत आहेत तर तू काय कर, त्यांना विधीपूर्वक आहार देने के बाद वन में आ जाना. तू इथून जा आणि त्यांना विधीपूर्वक आहार दे आणि पुन्हा ये वनामध्ये. एवढंच सांगितलं बरं का. तिचे परिणाम काय झाले बघा. पति के कहने से सिंधुमती वापस तो लौट गई, परंतु काय चाललं होतं मनामध्ये विचार? हां, वनक्रीडेसाठी पती बरोबर बाहेर पडलेली आणि ती स्वतः एकतर गर्वी होती, भोगी होती. त्यामुळं तिचे विचार पती बरोबर वेळ घालायचे हे होते आत्ता. आणि त्यावेळेस पतीने काय केलं? भक्तीने सांगितलं पतीने की तू मुनिराजांना आहार देण्यासाठी घरी जा. मग ते तिला तोडल्यासारखं झालं ना. त्यामुळे तिचे भाव कसे झाले म्हणजे कशासाठी पुराण ऐकायचं आहे? आपले परिणाम सुद्धा असे होतात कुठंतरी आणि मग त्याचं फळ किती वाईट मिळतं हे समजण्यासाठी. त्यामुळे अशा परिणामांपासून आपली विरक्ती असावी, सावधानता असावी. पति के कहने से आहार करायची भावना होती. हाँ, पति के कहने से सिंधुमती वापस तो लौट गई, परंतु उसे मुनिराज के प्रति मन में बहुत ही क्रोध आ गया. कोणाच्या प्रति? मुनींचा काय दोष होता हो? पण असं असतं. वह मुनिराज का पड़गाहन करके अपने घर ले गई और कड़वी तुंबी सहित विष भरा आहार देने लगी. म्हणजे काय? कडू भोपळा म्हणतात ना, खाल्लाय का कधी? बघा एकदा खाऊन कसं असते ते. ते खाल्ल्यावर त्यांचा अंत झाला बरं का, खाऊ नका. हां, कडू भोपळा म्हणतात ना, तुम्ही म्हणजे भोपळाच की. तर त्या कडव्या तुंबीचा आहार जो की विष भरा होता असा आहार तिची दासी तिला खूप रोकत होती. तिला काय म्हणायचं, तिला अडवत होती. दासी द्वारा बहुत रोके जाने पर भी उसने क्रोध से मुनिराज को वहाँ आहार दे दिया. मुनिराज ने आहार लेकर हमेशा के लिए आहार का प्रत्याख्यान करके
आराधनाओंका आराधन कर समाधी मरणपूर्वक देवपर्याय प्राप्त की. म्हणजे आजपर्यंत तर मासोपवासी होते, पण जेव्हा आज कळालं की असा आहार दिलाय तर समजत असतं. विशेष ज्ञानी असतात असे जीव जे मासोपवासी असतात, तर त्यामुळे त्यांना आपला अंत दिसला समोर की त्यांनी कायमचं प्रत्याख्यान करून टाकलं की याच्या पुढे आहारच घ्यायचा नाहीये. त्याच्यामध्ये त्यांचं समाधी मरण झालं आणि ते देवपर्यायाला प्राप्त झाले. इकडं काय झालं, राजा आणि पती वनात होते ना. जेव्हा त्यांनी वनातून परत आले त्यांना समजलं की सिंधुमतीने कडू भोपळ्याचा आहार देऊन मुनींची हत्या केली असं समजलं राजाला. राजाने काय करायचं, आता काय करायचं राजा, म्हणजे मुनींच्या प्रती आदर होता, विनय होता आणि त्या मुनींना चांगलं त्यांचं पारणा व्हावं या भावनेने त्यांनी त्या सेठनी पण पाठवलं होतं मुनिराजांना, म्हणजे मुनिराजांकडे जा असं म्हणून पत्नीला. पण मुनिराजांच्या मारण्यामध्ये ती निमित्त ठरली ना, म्हणजे ह्यांचा पण दोष झाला आता त्याच्यामध्ये. म्हणजे काय असतं माहिती का, एकदा काय झालं, इथंच होते माताजी नातेपुतेमध्ये आणि माताजींना अंतराय आली होती, मोठ्या माताजींना. आणि मग जवळपास जे कोण होते ना, तर त्यांना म्हणजे मी संध्याकाळच्या वेळीस आले होते गावावरून आणि त्यावेळेस मला दिसलं असं सुनीता काकी की सगळे बाजूला बसले होते, श्रावक कोण ब्रह्मचारिणी दिदी वगैरे सगळे बसले होते आणि आम्हा त्यांना प्रतिक्रमण देत होते की माताजींना पूर्ण अंतराय ते ह्याच्यासाठी म्हणून. मग सगळेजण हात जोडा म्हणले, प्रतिक्रमण करा म्हणले. मग ते सगळे करत असताना मी आपला अशी बघत बसले होते. माताजी म्हणले जोड हात, तू पण म्हण. मी म्हणले मग मी नव्हते तेव्हा तिथं. तू नव्हती हाच दोष म्हणले. कळलं का तुम्हाला काय म्हणायचंय, म्हणजे आपण त्यांच्या वयोवृत्तामध्ये त्यांच्या त्या संकटामध्ये तिथं नव्हतो हे आपल्याला वाटतं आपण निर्दोष. काय झालं, म्हणजे महान दोषी आपण उलट का नव्हतो तिथं. मग असंच झालं ना त्यांचं पण. राजा आणि तो सेठ जेव्हा उपसर्ग झाला मुनींवर त्यावेळेस त्यांची उपस्थिती नव्हती. मग त्यांचा दोष आहे का निर्दोष आहेत, त्यांचा दोष लगेच दिसतोय आपल्याला. म्हणजे त्यांनी स्वतः जाऊन पुढं आपण आहार करायला पाहिजे होता, त्यांनी आपलं योगदान द्यायला पाहिजे होतं, म्हणजे त्यांचा जे उपसर्ग झाला तो झाला नसता. पण मुनिराजांची हत्या झाली हे समजलं सिंधुमतीकडून. तो क्रोधित होकर राजाने सिंधुमती का सिर मुंडवा कर, गधे पर बैठा कर, उस दुराचारिणी को मारते मारते समस्त नगरजनों को दिखाने के लिए नगर में घुमाया. का, कारण असं कुकृत्य पुन्हा कोणाकडूनही होऊ नये, कुठल्याही मुनिराजांवर पुन्हा असा उपसर्ग होऊ नये. भावना ही असते की ही चूक पुन्हा घडू नये ह्याच्यासाठी, म्हणजे त्या जीवाला त्रास द्यायचा हा भाव नसतो, पण हा दोष घडलाय आणि तो किती महान आहे हे समजण्यासाठी म्हणून दंड दिला जातो राजाकडून. पुन्हा असा अपराध इतर कोणाकडून न घडो. तत्पश्चात उसके कोड निकला और 7वें दिन वह मरकर 6वें नरक में 22 सागर की आयुष्य धारक नारकी हुई. नरकात जाण्याचं काय कारण, मुनींच्या हत्येचे भाव आणि हत्याच म्हणायची, भाव काय. तत्पश्चात सिंहणी होकर पुनः नरक में गई और 7 नरकों में परिभ्रमण किया. म्हणजे दाखवले त्यांनी, एकदा नरकात गेली, पुन्हा वर आली, पुन्हा तसे भाव केले, पुन्हा 6व्या नरकात गेली, पुन्हा तिथून वर आली, 5व्या नरकात गेली. असं सगळे नरक 7ही नरकाची आयु पूर्ण केली तिने सगळ्या तिर्यंच्या योनींमध्ये फिरून. वहाँ से निकलकर तिर्यंच गति में कुत्ती, सुअरी, सियालनी, चूहिया, हथिनी, गधी आदि अनेक पर्यायों को धारण कर सगळ्या तिर्यंच्या योनींमध्ये स्त्री पर्यायात जन्मली. म्हणजे अजून दुःख, पुरुष पर्यायापेक्षा सुद्धा स्त्री पर्यायामध्ये जास्त दुःख आणि त्यात तिर्यंच्या अजून. सभी तिर्यंच गति के दुःख भोगे फिर वेश्या हुई और दुखों से परिपूर्ण दुर्गंध शरीर वाली परिवार जनों से निंदनीय तू पूतिगंधा हुई है. कोणाची स्टोरी चालली होती, पूतिगंधा, जी की जन्मतःच दुर्गंधी होती. मग तिच्या दुर्गंधतेचं कारण काय होतं त्याच्यासाठी ही स्टोरी सांगितली. काय कारण होतं,
परिणामांची विचित्रता, असे निकृष्ट परिणाम केलेत. आपण केलेत का हो कधी? आपण केलेले परिणाम निकृष्ट वाटतात का आपल्याला? ठीक आहे, तुम्ही मुनी हत्येचे भाव नाही केले, पण जे काय केलेले परिणाम असतील ते उत्कृष्टच केलेत. सांगा बघू. माझ्याकडून कधीही मी कुठलेही चुकीचे परिणाम नाही केले, कधीही मी माझ्या निमित्तात कोणाला त्रास व्हावा असे भाव नाही केले, कधीच नाही केले. हो तर म्हणा, नाही तर म्हणा. नाही म्हणला तर मी काढून दाखवते तुम्हाला काय केलं असेल तुम्ही. आपल्या घरात काय म्हणायचं, कामवाली असती तर तिच्याबरोबर अनेक वेळा आपली बाचाबाची होती. काय तुमचे कामगार असतात दुकानामध्ये वगैरे, त्यांच्याबरोबर पण त्यांच्यावर अतिभारारोपण झालेलं असतं. कधी ते तुमच्या मनाविरुद्ध रजा घेतली तर तुमचा कोप झालेला असतो. काय ना काय असं. म्हणजे काय त्याचं फळ हो? या निकृष्ट परिणामांचं फळ तुम्हाला तशी पर्याय मिळणार आणि तेच सबळ होणार. ते दुर्बल आहेत, तुमच्या अधीन आहेत, त्यामुळे त्यांना ऐकून घ्यावं लागतं. पण उद्या ते काय होणार आहे, ते स्वतः सबळ होणार आणि तुम्ही त्यांच्या अधीन राहणार. म्हणजे पुन्हा हेच चक्र चालणार. म्हणून अशा अनेक प्रकारच्या निकृष्ट परिणामांचं प्रतिक्रमण करा, पश्चाताप करा. असे परिणाम आपल्याला न हो, उलट उत्कृष्ट परिणाम जितके होतील त्याचं फळ आपल्याला मिळणार. म्हणून सांगितलं सिद्ध कसे आहेत त्यांना आपल्या डोळ्यासमोर घ्या. तर मध्ये सांगितलं ना मी की एखाद्या उत्कृष्ट वस्तूचं चिंतन तुम्हाला आनंद देतं. मग इथं तर सर्वोत्कृष्ट आहेत सिद्ध. मग त्यांचं नाव घेतलं, त्यांचं स्वरूप ऐकलं, त्यांचं समजून घेतलं, आपल्याला स्वभाव काय आहे, त्यांच्यासारखा मी आहे, हे सगळं ज्ञानामध्ये धारा चालू असताना आनंद का नाही होणार? आणि तेवढ्या समयांसाठी, तेवढ्या काळासाठी तुमच्याकडनं कुठलं पाप घडलं? म्हणजे भलेही तुम्ही अशुभात नाही गेला, इतर कुठल्या इंद्रिय भोगात नाही गेला, तेवढ्या समयांसाठी तरी ॲटलिस्ट तुम्ही शुभामध्ये आहात, जेव्हा त्या सिद्धांचं स्वरूप समजून घेत आहे. आणि त्यातून आपल्याकडं जाण्याचा मार्ग आहे स्वतःकडं. म्हणून सांगतायत की त्या सिद्धांना जाणत असताना पुढं जाऊन मी तसा सिद्ध आहे याचा अनुभव केलो तर आपल्याला ते सिद्ध आपल्या सिद्ध अवस्थेसाठी मार्गदर्शक ठरले. नाहीतर कुठलेही पंचपरमेष्ठी तुम्हाला मुक्त करणारे नाहीत. कुठले देव तुम्हाला घेऊन जाणार आहे तो सिद्धशिलेवर? कोणाच्यात ही शक्ती नाही. म्हणून म्हटलं तुमचं कल्याण तुम्हाला करायचं आहे. तुमच्या चांगल्या अवस्थेचं आणि दुरावस्थेचं सगळ्याच क्रेडिट कोणाला आहे हो? म्हणजे दुसऱ्या कोणाला? म्हणजे काय म्हणायचं, तुम्ही म्हटलात जर की त्यांनी मला त्रास दिला, काय सासूबाईंनी त्रास दिला, सुनबाईंनी त्रास दिला, नवऱ्याने त्रास दिला, कोणावर तुम्ही बोट उचलणार आहे? म्हणजे कोणी दोषी नाही आहे बाहेर, मीच परिणाम असे करतो त्याचं फळ मला असं मिळतंय. म्हणून सांगतायत काय, परिणामांची उत्कृष्टता आपली अशी असावी की कोणी जगामध्ये दोषी नाही आहेत. म्हणून माताजी काय सांगतात, प्रत्येकाला निर्दोष परमात्मा बघा. अशी दृष्टी येते का आपल्याला? जेव्हा एखाद्याचा त्रास होतो ना त्यावेळेस तो वैरी दिसतो, तो परमात्मा दिसत नाही. हो म्हणा. काय म्हणले? आजच त्यांना सांगितलं उद्या मोलकरीण येणार नाही. काय दिसलं? आपल्यासमोर एवढं मोठं काम दिसलं म्हणजे ती वैरी वाटली. आता ती उद्या येणार नाही म्हणल्यावर किती त्रास, म्हणजे सगळं मला करावं लागणार ना. मग कालच परवा सांगितले होते मी की करावं तर लागणार आहे तुम्हाला, पण ते आनंदाने करायचं का क्लेश करत करायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. कसं करणार आहे? सगळ्यांच्या मोलकरण्यांना उद्या सुट्टी. मग आपण काय करणार? परीक्षा स्वतः करून बघा. आपले परिणाम आपण जर चांगले ठेवून करावं लागणार तर तुम्हालाच आहे, ऑप्शन नाही आहे. कदाचित येईल कोणतरी तुमच्या प्रसन्नतेचं कारण बघून, चला मी करते मदत तुम्हाला म्हणून. पण क्लेश करणार तर ती एक दिवस येणार नव्हती, 4 दिवस सुट्टी मारेल. म्हणजे फळ कोणाचं कोणाला मिळालं? परिणाम आपल्याला सांभाळायचे, त्याचं फळ आपल्याला भोगायचं आहे. ह्याच्यासाठी सावध राहा आणि ती सावधानता मिळणार ह्या पंचपरमेष्ठींच्या स्वरूपाच्या निर्णयाने, त्यांच्या सहवासाने, त्यांच्या मार्गदर्शनाने. आणि ते सांगतायत की तुम्ही बाहेर जाऊ नका, आत जावा. बाहेर कोणाचीही शरण घेतल्यावर तुम्हाला आनंद
नव्हता, नाही, नसणार. स्वतःचा जर आश्रय घेतला तरच तुम्हाला आनंदाची प्राप्ती होणार आहे. हो. जाणा हा मी शरीररहित, इंद्रियारहित, विकल्परहित शुद्ध जीव आहे. निर्दोष परमात्मा आहे. पहा, या माझ्या स्वभावामध्ये राग नाही, द्वेष नाही, मोह नाही, विभाव भाव नाहीत. हा मी तर सिद्ध समान शुद्ध जीव आहे. स्वभावानेच आनंदवाला आहे. स्वभावानेच मुक्त आहे. निसंसार स्वरूप आहे. जाणा, जाणीवेत येणारा हा माझा जीव सिद्धच आहे. स्वाधीन आहे, स्वयंभू आहे. मी आहे, आहे, आहेच अनुभवा. ज्ञानाने ज्ञानाला जाणा. आजपर्यंत शरीरालाच मी मानले. शरीरातीत रूप जाणा. मी शुद्धात्माच आहे. विसर.